नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर स्वाती दीपक दामोदरे. आय एम वर्किंग विथ डिपार्टमेंट ऑफ लँग्वेजेस ॲट श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिशन तोष्णीवाल College of Commerce at Akola. So I welcome all of you to this video regarding non-verbal communication and that too regarding body language. बॉडी लँग्वेज किंवा देहबोली ज्याला आपण म्हणतो त्याच्याविषयी आपण थोडंसं आज जाणून घेणार आहोत. नेमकं काय असेल देहबोली म्हणजे अँड व्हाय इट इज इम्पॉर्टंट दैट आई शुड नो समथिंग अबाउट बॉडी लैंग्वेज. मुझे पता होना चाहिए कि देहबोली क्या है, अभाषिक संप्रेषण क्या है, क्यों ज़रूरी है मेरे लिए, व्हाय इट इज इम्पॉर्टंट. सो इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी दशेतही आणि विद्यार्थी दशा संपवून आपण ज्यावेळेला इंटरव्ह्यू फेस करतो त्याही वेळेला. आणि मुलांनो, एक आणखीन लक्षात ठेवा की आपल्या भोवती असलेली माणसं सुद्धा काही ना काही प्रकारे संवाद घडवत असतात त्यांच्या आपल्यामध्ये. कधी ते स्पर्शातून असतात, कधी डोळ्यातून असतात, कधी ते नुसतेच काही शारीरिक हालचालींमधनं असतात. तर आपल्याला ह्याच्यातून माणसं ओळखता सुद्धा येतात. आपल्याशी व्यवहार करणारी माणसं कितपत सच्ची आहेत, कोण आपल्याशी किती फसवेगिरीने किंवा प्रामाणिकपणाने वागताय हे सुद्धा आपल्याला त्याच्यातनं जजमेंट येत जातं जर आपल्याला बॉडी लँग्वेजच्या कॉन्सेप्ट्स माहीत असल्या तर. सो आपण थोडक्यात काही कॉन्सेप्ट्सवर आज इथे बोलणार आहोत. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने बॉडी लँग्वेज महत्वाची का आहे, देहबोली. तर मी असं सांगेन की दरच वर्षी आपण प्रॅक्टिकल फेस करतो, त्याच्यानंतर व्हायवाला अपियर होतो आणि बाहेरनं आलेले परीक्षक असतात, आपल्या कॉलेजचे पण शिकवणारे शिक्षक असतात आणि ते तुम्हाला काही प्रश्न विचारतात ज्याची उत्तरं काही वेळा तुम्हाला माहीत असतात, काही वेळेला तुम्ही अंदाजे उत्तरं देता. नॉट नेसेसरीली प्रत्येक गोष्ट माहिती आहे म्हणून तुम्हाला 100 पैकी 100 मिळतील किंवा एखादी गोष्ट आप नहीं बता पाए तो आपके मार्क्स कट गए, ऐसा भी नहीं होता. तुम्हाला जज करणारा व्यक्ती दोन प्रकारे जज करतो की तुम्ही काय उत्तर देताय आणि तुम्ही कसं उत्तर देताय. सो तुमच्या बोटांच्या हालचाली, डोळ्यांच्या बुबुळांच्या हालचाली, तुमच्या चेहऱ्याच्या हालचाली, तुम्ही कितपत कॉन्फिडंटली बोलताय यावरनं पण तुमचं इव्हॅल्युएशन होतं. म्हणून आपल्याला बॉडी लँग्वेजच्या कॉन्सेप्ट्स माहीत असणं आवश्यक असतं. सेम इन द केस ऑफ इंटरव्यू. जब आप इंटरव्यू फेस करते हो तो पैनल में एक व्यक्ति ऐसा बैठा होता है जो सिर्फ और सिर्फ आपको वॉच करेगा. म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये काय बोलताय ह्याच्याकडे त्याचं लक्ष नसतं. तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरं आली याच्याशी त्याला घेणं देणं नसतं. तो फक्त हे बघत असतो की तुम्ही बोटांच्या अस्वस्थ हालचाली करता का, वारंवार कानाच्या पाळीला किंवा नाकाच्या शेंड्याला स्पर्श करता का, केसातून बोटं फिरवता का, किंवा जे पॅनल तुमच्या समोर आहे त्यांच्या नजरेला नजर देऊन उत्तर देताय की नाही यावरून तो त्याचे काही आडाखे बांधत असतो आणि त्याचं सुद्धा रोल तुमच्या सिलेक्शन मध्ये असतो. सो जसं मी आधी म्हणाले की आपल्या भोवतीची जी माणसं आहेत त्यातली सच्ची माणसं कोण, फसवाफसवी करणारी कोण, हे त्यांच्या बॉडी लँग्वेज मधनं तुम्हाला कळेल आणि तुमच्या बॉडी लँग्वेज मधनं तुम्हाला विद्यार्थी दशेत किंवा इंटरव्ह्यू फेस करताना काय प्रेझेंट करायचंय ते तुम्ही एक्झॅक्टली प्रेझेंट करताय की नाही यासाठी तुम्हाला बॉडी लँग्वेजच्या कॉन्सेप्ट्स माहिती असायला पाहिजे. आता याची वैशिष्ट्ये काय आहेत या देहबोलीची. तर महत्वाची गोष्ट म्हणजे ही खूप जुनी गोष्ट आहे ज्याला आपण ऐतिहासिक पेक्षाही जुनी म्हणूया, म्हणजे पुरातन आहे. कशी तर ज्यावेळेला शब्दांचा किंवा भाषेचा शोध लागलेला नव्हता. क्या आप बता सकते हो उस वक्त एक आदमी दूसरे आदमी से कम्युनिकेट कैसे करता होगा, हाउ द मेसेजेस वेअर डिलिवर्ड इन दॅट इरा. कसं सांगत असतील माणसं एकमेकांना, तर खाणाखुणांनी नॅचरली. आणि हाच तर बॉडी लँग्वेजचा पार्ट आहे. ओके. सो महत्वाची गोष्ट की ही खूप जुनी गोष्ट आहे, हे वैशिष्ट्य त्याचं. दुसरं एक अमेझिंग गोष्ट अभ्यास करताना आढळलेली आहे अभ्यासकांना की आपण शब्दातून सांगतो आणि समोरच्याला समजतं, ग्रास्प केलं जातं, आणि आपण बॉडी लँग्वेज मधनं सांगतो आणि ते पण त्या व्यक्तीला समजतं. यात पर्सेंटेजमध्ये फरक कसा असतो तर शब्दातून सांगितलेलं 7% अप टू 7% ग्राह्य होतं आणि बॉडी लँग्वेज मधनं, हालचालीतनं, डोळ्यातनं, चेहऱ्यांच्या हावभावातनं समजावून सांगितलेलं जे आहे ते 93%. कैन यू इमेजिन, आप सोच सकते हो 93%
इज द रोल ऑफ बॉडी लँग्वेज, दॅट इज नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. जर मला आठवतं की एका ट्रेनिंगमध्ये जेव्हा एक समोरचा माणूस सांगत होता की तुमच्या समोरच्या रुमालाची घडी करा, लोकांनी केली. तुमच्या समोरचा रुमाल उचलून त्याला चौकोनी असं गोल असं हवेत फिरवा, लोकांनी फिरवलं. आणि तो लगेच म्हणाला की तुमच्या गालाला आता हात लावा, आणि त्याने असं केलं. सो लोकांनी पण असंच केलं. दे सिम्पली फॉलोड द इन्स्ट्रक्टर. आणि मग तो हसून म्हणाला, अहो मी तुम्हाला गालाला हात लावायला सांगितलं, तुम्ही बघा कुठं हात लावलाय, तुमच्या हनुवटीला हात लावलाय. शब्दातून जे सांगितलं गेलं त्यापेक्षा जे ऍक्शननी किंवा कृतीने सांगितलं गेलं ते जास्त फॉलो केलं गेलं. आणि हा अभ्यासकांचा निष्कर्ष आहे की केवळ शब्दातनं सांगितलेलं 7% पर्यंत ग्राह्य असतं किंवा ग्रहण केलं जातं, आणि 93% पर्यंत विथ बॉडी लँग्वेज जर असेल तर ते इतक्या प्रमाणात इफेक्टिव्हली जास्त ग्रहण केलं जातं. सो दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट काय म्हणू कॅरेक्टरिस्टिक ऑफ बॉडी लँग्वेज. मोर ओव्हर, ज्यांना शिक्षण कमी आहे किंवा अशिक्षित आहेत किंवा लँग्वेजेसचा परिचय नाही अशा लोकांशी पण आपण संवाद साधू शकतो. ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना पण तुम्ही समजावून सांगू शकता. किंवा तुम्ही उद्या केरळला गेलात, बंगालला गेलात, तिथली भाषा तुम्हाला येत नाही तर पत्ता कसा विचारायचा, स्टेशन कुठे कसं विचारायचं, खायला कुठे मिळेल कसं विचारायचं. सो हे तुम्ही बॉडी लँग्वेजच्या माध्यमातून हे सगळे पार्ट्स निभावून नेऊ शकता. कधी जर कानाने कमी ऐकू येईल असा विद्यार्थी असेल, ज्याला नीट बोलता येत नाही असा असेल, ज्याला आपण फिजिकली डिसेबल्ड म्हणतो किंवा आपण दिव्यांग म्हणतो, तर हिअरिंग इम्पेअर्ड असतात काही मुलं, ऑडिटरी इम्पेअर्ड असतात, यांना या माध्यमातून आपल्याला यांच्याशी संवाद साधता येतो. कुठला? बॉडी लँग्वेज किंवा देहबोली. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ अवर लाईफ. ओके, आता आपण शब्दातनं बोलतो आणि आपण कृतीतनं दाखवतो, देहबोलीतनं. यांचा एकमेकांशी काय संबंध असतो? असतो का? तर असतो. आणि हा संबंध कसा असतो? तर तो 3-4 प्रकारांनी असतो, ज्याला पहिल्या प्रकारात म्हणतात पुनरावृत्ती. पुनरावृत्ती म्हणजे काय? तर जे तुम्ही शब्दात सांगितलं तेच ऍक्शनने दाखवणं. थोडक्यात म्हणजे जसं तुम्ही परीक्षेच्या वेळेला एकत्र जमता तर आपण एकमेकांना काय म्हणतो? आपण म्हणतो ऑल द बेस्ट. पण आपण नुसतं ऑल द बेस्ट म्हणतो का? आपण असं म्हणतो ऑल द बेस्ट. सो ही बॉडी लँग्वेज आहे आणि ही मौखिक लँग्वेज आहे, आणि दोन्ही गोष्टींनी आपण काय केलंय? एकाच मेसेजची पुनरावृत्ती केली. ही पुनरावृत्ती आपल्या मेसेजला खूप ठळक किंवा प्रॉमिनंट किंवा स्पष्ट करत असते. ही झाली एक गोष्ट. एक्झॅक्ट अपोजिट दुसरी गोष्ट आहे विरोध, जी तुमच्या स्टुडंट लाईफमध्ये पण आणि इंटरव्ह्यूच्या पार्टमध्ये पण खूप महत्वाची आहे. कोणती? विरोध. म्हणजे तुम्ही जे सांगता आहात आणि तुमची बॉडी लँग्वेज जे सांगते आहे त्यात विरोधाभास असतो. म्हणजे एखादा व्यक्ती आत्मविश्वास कसा असायला पाहिजे आपल्याला याच्याबद्दल माईकवर बोलतो आहे, पण बोलताना तो अशी बोटांची चाळवाचाळव करतो आहे, तो असं सतत कानांना केसांना हात लावतो आहे, तो असं माईक असेल तर त्याच्या वायरला असं काहीतरी सतत त्याच्याशी खेळ करतो आहे. सो इट इंडिकेट्स की ही इज नॉट कॉन्फिडंट. पण तो बोलतो कशावर आहे? कॉन्फिडन्सवर बोलतोय. तो जे बोलतोय आणि तो जे त्याच्या देहबोलीतून दाखवतोय यात विरोधाभास आहे, हे लक्षात घ्या. किंवा तुम्हाला तुमच्या आईला एखादी गोष्ट सांगायची नाहीये आणि ती वारंवार विचारते, अशा वेळेला आपण कुठून तरी हवेतून त्याचं उत्तर काढतो. हा तुमचा आमचा सगळ्यांचाच अनुभव असतो. आणि त्यावेळेला आपण काय करतो? आपण शब्दातून तर सांगतो तिला, पण आपण डोळ्याला डोळे भिडवत नसतो. आपल्या 2 शब्दांमध्ये किंवा 2 वाक्यांमध्ये टाइम गॅप जे आहे ना, अंतर, ते वाढत कमी जास्ती होत असतं सारखं. किंवा बोलताना आपण कधी कधी अडखळतो. आपण छताकडे बघू, पंख्याकडे बघून व्हॉट सो नॉट आपण काय काय करतो त्यावेळेला, ज्यावेळेला आपण खरं सांगत नसतो. सो तुम्ही काय सांगताय आणि तुमची बॉडी लँग्वेज काय सांगते ह्याच्यात विरोधाभास निर्माण होणं हा खूप मोठा इश्यू आहे, आणि हा तुम्हाला अनेक ठिकाणी मागे आणू शकतो. किंवा काही वेळेला असं होतं की तुम्ही बॉडी लँग्वेज मधनं जे सांगता आणि शब्दातनं ते इतकं रूढ होऊन गेलेलं असतं की नंतर त्याला शब्दांची गरजच पडत नाही. जसं एम्ब्लेम्स म्हणतात त्याला. सो जसं आपण बेस्ट ऑफ लक म्हणालो, ऑल द बेस्ट म्हणालो, हे इतकं रूढ झालेलं आहे की हे आता तुम्ही दुसऱ्या गॅलरीतल्या मुलाला जिथे ऐकू पण जाणार नाही त्याला जरी इकडून जशी खूण केली तरी त्याला कळतं, वो समज जाएगा बंदा की क्या बोल रहा है. याचा अर्थ शब्दांची गरज पण नाही. जसं दोन्ही तळवे जोडून आपण नमस्कार केला, शब्दांची गरज नाही. अशा प्रकारे ही बॉडी लँग्वेज आणि आपली शब्दांची भाषा यांचा आपसात संबंध असतो. आता महत्वाची गोष्ट ही आहे की काही तुमचे बॉडी लँग्वेजेस असे लक्षात ठेवा ज्याचा अर्थ समोरचा काय काढतो हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही ते टाळाल किंवा इम्प्रोवाइज कराल स्वतःला.
ही आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे. जसं तुम्ही ग्रुप डिस्कशनचा पार्ट आहात, अशा वेळेला तुम्ही जर का मध्ये बसले आहात, 6-7 जणांचा ग्रुप आहे आणि एका विषयावर बोलताय, तर तुम्ही हाताची घडी घालून जर बसलात, सो इट इंडिकेट्स की तुम्ही बाकीच्यांचं फारसं ऐकून घ्यायला तयार नाही आहात. जर तुम्ही पायांचा क्रॉस केलात, तोही अँकल जवळ पायांचा क्रॉस केलात, तर तुम्ही काहीतरी लपवालपवी करताय असा कदाचित त्यातनं अर्थ काढू शकतात. जर तुम्ही गुडघ्याजवळ पायांचा क्रॉस करून बसले असाल खुर्चीवर, तर इट मीन्स की यू आर नॉट फीलिंग कंफर्टेबल, आप कंफर्टेबल नहीं फील कर रहे हो, इसका मतलब. जर तुम्ही बाकीच्यांशी बोलताना त्यांच्या नजरेला आणि समोर जे पॅनल बसले असेल त्यांच्या नजरेला नजर देत नसाल, तर याचा अर्थ यू आर नॉट दॅट मच कॉन्फिडंट, बंदे की तयारी पूरी तरह से हुई नहीं है. सो ह्या गोष्टी, बोटांची चाळवाचाळव, पेन उचलणं ठेवणं, समोरच्या टेबलवर वस्तू ठेवणं काढून घेणं, केसातनं हात फिरवणं, या गोष्टी खूप इंडिकेट करत असतात की तुमच्यामध्ये आतमध्ये काय चालू आहे. जे शब्दातून सांगायची गरज नाहीये, समोरच्या माणसाला तुमची देहबोली किंवा बॉडी लँग्वेज परफेक्टली रीड करता येते आहे. नाकाच्या शेंड्याला स्पर्श करणं, नाकात बोट घालणं, कानाच्या पाळीला स्पर्श करणं, या गोष्टी आपल्याला अव्हॉइड करायच्या आहेत. जर ग्रुप डिस्कशन मध्ये तुम्ही असं बोट दाखवून कोणाशी बोलत असाल, तर याचा अर्थ तुम्ही ॲरोगंट आहात, हा त्याचा अर्थ काढला जातो. त्याच्यामुळे आपल्याला जर माहित असलं की बॉडी लँग्वेज मध्ये कोणत्या पोस्चरचा कोणता अर्थ निघतो, तर आपण अशा पद्धतीने स्वतः हे अर्थ आपले प्रेषित होणार नाहीत, प्रोजेक्ट होणार नाहीत, अशा पद्धतीची बॉडी लँग्वेज आपण चेंज करू शकतो. स्वतः करता बॉडी लँग्वेज चेंज होऊ शकते का? तर होऊ शकते. आपल्याला स्वतःला हात मागे बांधून उभं राहिलं तरी पण व्यक्ती विचारात आहे किंवा टेन्शन मध्ये आहे असं गृहीत धरलं जातं. डोकं खाली घालून बसलाय तर याचा अर्थ व्यक्तीला इंटरव्ह्यू द्यायचा नाही किंवा संवादात रस नाही असा अर्थ असतो. सो या छोट्या छोट्या गोष्टींवर जर फोकस केलं, तर वी कम टू नो दॅट हाऊ द बॉडी लँग्वेज इज इंटरप्रिटेड. सो यू आर सपोज टू चेंज युअरसेल्फ इन दॅट वे. असे अनेक काही पुस्तकं आहेत, काही युट्यूबची चॅनल्स आहेत. जसं मी तुम्हाला सांगेल की संदीप माहेश्वरी सारखा माणूस सुद्धा खूप छान सांगत असतो. या सगळ्यांच्या बोलण्यातनं तुम्हाला बॉडी लँग्वेजचे ऍस्पेक्ट्स आणखीन कळू शकते. सो इथे आपण छोट्याशा व्हिडिओतनं काही गोष्टींवर बोललो. इथे मी थांबते आणि तुम्हाला सर्वांना धन्यवाद देते. थँक्यू. परत